नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखीन एक अत्यंत खळबळजनक म्हणजे कंट्रोव्हर्शियल, ज्याला आपण म्हणू खरं वादग्रस्त ठरेल असा एक निर्णय जाहीर केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी आत्ता नुकतीच देवेन भारती यांची नेमणूक जाहीर केलेली आहे. आणि आता मुंबईचे पोलीस कमिशनर देवेन भारती असतील. आणि ही अत्यंत वादग्रस्त खरं तर नेमणूक आहे, कारण की देवेन भारती यांच्यापेक्षा सेवा ज्येष्ठतेमध्ये अनेक पोलीस अधिकारी आहेत. म्हणजे मुळामध्ये 2015 साली याच देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी अतिरिक्त महासंचालकाचा जो दर्जा आवश्यक होता तो वाढवला आणि तो पोलीस महासंचालकाचा दर्जा केला. आणि जे पोलीस महासंचालक दर्जावरचा सिनियरिटीमधला जो अधिकारी असेल तोच मुंबईचा पोलीस आयुक्त होऊ शकेल असा बदल केला. आता पोलीस दलामध्ये महाराष्ट्राच्या संजय वर्मा नावाचे एक पोलीस महासंचालक ऑलरेडी आहेत, जे 1990च्या बॅचचे आहेत. आणि 1990च्या बॅचचे हे सिनियर मोस्ट असलेले म्हणजे 35 वर्षाचा ज्यांचा अनुभव आहे अशा पोलीस महासंचालक पदावरती जे आहेत त्यांचा खरा तर या मुंबई पोलीस आयुक्त होण्यासाठीचा क्लेम त्यांचा होता सिनियर मोस्ट म्हणून. त्याच्या खालोखाल सदानंद दाते हे आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत. 2008ला जो हल्ला झाला मुंबईवरती 26/11चा, त्यावेळेला कामा हॉस्पिटलमध्ये जो गोळीबार वगैरे झाला त्यात त्यांनी कसाब आणि तो अबू इस्माईल यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. आणि कामामधून ते तिथून बाहेर पडले आणि नंतर हेमंत करकरे आणि साळसकर वगैरे अधिकाऱ्यांची कामटे या 3 जणांची हत्या या दोन्ही अतिरेक्यांनी केली होती. त्यावेळेला सदानंद दाते जखमी झालेले होते. सदानंद दाते यापूर्वी मुंबईला जॉईंट कमिशनर म्हणून गुन्हे विभागाचे म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. अँटी टेररिस्ट ATSचं त्यांनी प्रमुख म्हणून काम पाहिलेलं आहे. आत्ता सदानंद दाते हे NIAचे प्रमुख आहेत, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचे प्रमुख म्हणून सदानंद दाते आत्ता काम पाहत आहेत. त्यामुळे संजय वर्मांच्या सिनियरिटीनंतर सदानंद दातेंची सिनियरिटी येते. त्याच्यानंतर अमिताभ गुप्ता आहेत, अर्चना त्यागी आहेत, त्याच्यानंतर रितेश कुमार आहेत. या 5-6 अधिकाऱ्यांची सिनियरिटी ही देवेन भारतींपेक्षा जास्त आहे. पण देवेन भारतींवरती असा काय फडणवीसांना पुळका आहे हे माहिती नाही. म्हणजे देवेन भारतींना काय म्हणायचं त्यांना, त्यांच्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीसनी मुंबई पोलिसांमध्ये स्पेशल पोलीस आयुक्त असं एक वेगळंच पद निर्माण केलं. जगातलं पहिलं. जगामध्ये कुठेही स्पेशल पोलीस आयुक्त हे पद नाही, हे मान्यताप्राप्त पद नाही. हे फक्त देवेन भारती यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस, देवेंसाठी देवेंद्रनी हे निर्माण केलं. स्पेशल पोलीस आयुक्त. आता या स्पेशल पोलीस आयुक्तांकडे काय स्पेशल ड्युटी होती हे आपण पुढे बोलूच त्याच्याबद्दल. पण हे स्पेशल पोलीस आयुक्त हे देवेन भारतींसाठी पद दिलं आणि आता त्यांना मुंबई पोलीसचं आयुक्त केलं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पोलीस दलाच्या प्रमुखाच्या नेमणुकाबाबतचे अनेक निर्णय हे अत्यंत संशयास्पद आणि वादग्रस्त राहिलेले आहेत. यापूर्वी फोन टॅपिंग करणाऱ्या त्या रश्मी शुक्ला, त्यांना रिटायरमेंट नंतर सुद्धा 2 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं. 2 वर्षाचं. या रश्मी शुक्ला त्याच वेळेला त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून यापूर्वी संजय बर्वे यांची नेमणूक केली होती मुंबई पोलीस आयुक्त. ह्या संजय बर्वेंनी ज्या आदर्श घोटाळ्याबद्दल देवेंद्र फडणवीस घसा कोरडून ओरडत होते, त्या संजय बर्वेंना आदर्श घोटाळ्यामध्ये, आदर्श इमारतीमध्ये ज्यांचा फ्लॅट आहे अशा संजय बर्वेंना त्यांनी मुंबईचं पोलीस आयुक्त केलं. आणि हे कशाचं बक्षीस होतं हे माहिती आहे. संजय बर्वेंकडेच 3 दिवसाचा तपास दिला होता. 3 दिवसाचा डिस्क्रीट इन्क्वायरी. जज लोयांच्या मृत्यूबद्दलची 3 दिवसाचा तपास दिला होता. म्हणजे 21 तारखेला त्यांची नेमणूक केली आणि 23 तारखेला त्यांनी रिपोर्ट दिला. 3 दिवसात त्यांनी 8 जिल्ह्यामधून पत्र मिळवली, 8 वेगवेगळ्या लोकांकडून.
आणि तो नैसर्गिक मृत्यू आहे असं त्यांनी रिपोर्ट देऊन टाकला. लगेच त्यांना मुंबईचं पोलीस कमिशनर केलं. याच संजय बर्वेंचा वापर याच्या आधी छगन भुजबळांच्या विरोधामध्ये केला गेलेला होता, ज्याच्यात त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं, भुजबळांना आणि समीर भुजबळांना. तर या संजय बर्वेंना, ज्यांचा आदर्शमध्ये फ्लॅट आहे, यांना फडणवीसनी याच्यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त केलं होतं आणि आता कदाचित ज्युनियर मोस्ट असणाऱ्या देवेंद्र भारतींना मुंबई पोलीस आयुक्त केले. त्यांच्यापेक्षा सिनियर असलेल्या सर्वांवरती अन्याय करून, म्हणजे खरं तर यांनी या सर्व अधिकाऱ्यांनी या विरोधात दाद मागायला हवी. ते मागतील की नाही मला माहीत नाही, पण मागायला हवी. आणि याच्या बरोबरीने आज सोशल मीडियावरती निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांचं अतिशय एक पत्र त्यांनी लिहिलेलं, हे सगळीकडे व्हायरल झालेलं आहे आणि मुद्दाम मी ते वाचून दाखवणार आहे. कारण सुरेश खोपडे यांनी भिवंडीची दंगल कशी आटोक्यात आणली होती वगैरे खूप त्यांच्याबद्दल गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे की यांची नियुक्ती कोणत्या निकषावर झाली. देवेंद्र भारती यांची पोलीस आयुक्तपदी नेमणूक झाली याबद्दल अभिनंदन. मुंबईमध्ये आम्ही सहकारी म्हणून काम केलेलं आहे. 26/11 हल्ल्याच्या तपासात देवेंद्र भारती यांनी मोठी कामगिरी केली असा उल्लेख वाचण्यात आला. काय कामगिरी केली हे त्यांनी विचारलंय. आणि मला आठवत आहे, हसन गफूर हे मुंबईचे पोलीस आयुक्त असताना 26/11 हल्ला झाला आणि त्यानंतर द वीक मॅगझिनचे क्राईम रिपोर्टर मुंबईतले अनुपम दासगुप्ता यांनी हसन गफूर यांची एक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये हसन गफूर यांनी 26/11 हल्ल्याच्या वेळेला कोणकोणते पोलीस अधिकारी हे घरात बसून होते, बाहेर आलेच नाहीत, हे सांगितलं होतं. त्याच्यामध्ये देवेंद्र भारती होते का सुरक्षित फिरत होते? प्रत्यक्ष या हल्लेखोर अतिरेक्यांचा सामना करायला पुढे जात नव्हते. तर या देवेंद्र भारतींबद्दल पुढे त्यांनी असं म्हटलंय की 26/11 हल्ल्याच्या वेळी मी मुंबईला उत्तर विभागाचा अतिरिक्त आयुक्त होतो. करकरे आणि कामटे यांच्या गाडीवर हल्ला झालाय, ते जखमी आहेत, हल्लेखोर पुढे निघून गेलेत, मदत पाठवा असा मेसेज त्याच गाडीत असलेले पोलीस अधिकारी जाधव यांनी कंट्रोल रूमला वारंवार केला. ते गाडीत जखमी होते, पण हल्लेखोरांनी गाडीची तपासणी केली तेव्हा मेल्याचं सोंग केल्याने ते वाचले. जाधव यांनी पाठवलेल्या मेसेजची स्टेशन डायरीमध्ये नोंद करताना राकेश मारिया यांनी खाडाखोड केली. जखमींना तात्काळ मदत पाठवली नाही याबद्दल श्रीमती कामटे यांनी आवाज उठवला आणि आपल्या टू द लास्ट बुलेट या पुस्तकात सविस्तर लिहिलं आहे. कंट्रोल रूम इन्चार्ज म्हणून राकेश मारिया यांनी देवेंद्र भारती यांना मोठा फौजफाटा घेऊन करकरे यांच्या मदतीस जाण्याबद्दलचा आदेश दिला होता. ते ठिकाण कंट्रोल रूमपासून अवघ्या 2 मिनिटं पायी चालण्याच्या अंतरावर होतं. पायी चालण्याच्या, रंगशारदाची जी गल्ली आहे ती. हे देवेंद्र भारती तिथं कधी पोहोचले? 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ तिथं पोहोचण्यासाठी त्यांनी घेतला. 2 मिनिटात पायी जाता येऊ शकतं, तिथं हे 40 मिनिटं उशिरा गाडीने पोहोचले. यावरून त्यांची कार्यक्षमता आणि प्रभावीपणा दिसून येतो. तरीही त्यांना पोलीस दलात एवढं महत्त्व का? शाळकरी मुलगा वाटणारा हा अधिकारी थोडासा अपवाद वगळता कायम मुंबई शहरातच नोकरी करत राहिला. त्यांनी म्हणजे फार हार्श लिहिलेलं आहे, पण त्यांनी हे लिहिलं आहे आणि ही पोस्ट सगळीकडे व्हायरल झालेली आहे. शरद लेवे मर्डर केसमध्ये मुख्य आरोपी उदयन राजे यांना बेड्या घातलेल्या अवस्थेत 2000 जमावापुढे उभं करा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे त्यांचे चुलते अभयसिंग राजे भोसले यांची मागणी मी मान्य केली नाही, म्हणजे खोपडे सरांनी मान्य नाही केली. म्हणून सातारचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेवरून माझी बदली तत्कालीन गृहमंत्री भुजबळ यांनी अकोला इथं केली होती आणि अकोला इथून माझी बदली 5 महिन्याच्या आत याच भुजबळांनी परत केली. त्या ठिकाणी या देवेंद्र भारती यांची नेमणूक केली गेली. याच्यानंतर त्यांनी भुजबळांबद्दल लिहिलं आहे, पण आत्ता तो विषय नाही. फुले यांच्या विचाराचा छोटा का होईना पण खरा पाईक मी होतो, देवेंद्र भारती नाही, हे माहिती असले तरी भुजबळ यांना महात्मा फुले यांच्या तत्त्वज्ञानाशी काही घेणं देणं नव्हतं. विशेषतः उत्तरेकडून आलेल्या IPS अधिकाऱ्यांसाठी मुंबई ही सोन्याची खाण असते. देवेंद्र भारती यांनी फेकलेल्या तुकड्यावर माझी 5 महिन्याच्या आत बदली केली गेली. हे कारण नसल्यास आजही त्यांनी खरं कारण काय हे सांगावं. 21व्या शतकातील चाणक्य, हे महत्त्वाचं आहे, 21व्या शतकातील चाणक्य समजलेल्या फडणवीस यांच्या सुविद्य पत्नीला एका बुकीने गंडवले असे वर्तमानपत्रात लिहून आले होते. हे प्रकरण पूर्णपणे प्रकाशात न आल्याने नक्की कोणी कोणाला गंडवलं हे समजायला मार्ग नाही.
पैशाने भरलेल्या बॅगा फडणवीसांच्या सरकारी बंगल्यात पुरवल्याचे व्हिडिओ तयार केले गेले होते असंही ऐकण्यात आलं होतं, सुरेश खोपडे यांनी लिहिलंय. आपल्या पत्नीला यामधून सोडवण्यासाठी फडणवीस यांनी देवेन भारती यांची मदत घेतली. पूर्वी कधीही नव्हते असे सलग 2 वर्षाचे एक्सटेन्शन त्यांनी आपली राखी बहीण रश्मी शुक्लांना देऊन महाराष्ट्राचं महासंचालक बनवलं. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात कधीही नव्हते असे स्पेशल पोलीस कमिशनर पद निर्माण केले गेले. या प्रकरणातून देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी सोडवणूकही केली. इतका हा अधिकारी निष्णात आहे. आणि हे पाहिल्यानंतर आपली राज्यघटना पराभूत झाली की काय असं वाटायला लागतं. हे एका निवृत्त अत्यंत सन्माननीय असलेल्या सुरेश खोपडे या अधिकाऱ्यांनी हे आज त्यांनी लिहिलेलं ही पोस्ट सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देवेन भारती यांची का नेमणूक केली याच्या पाठीमागे मुंबई महानगरपालिका निवडणुका ज्या होणार आहेत त्या काळामध्ये फडणवीसांना फेवर करेल, भाजपला मदत करेल असा पोलीस आयुक्त मुंबईमध्ये हवा आहे असा त्यामागचा हेतू आहे का? आणि त्यासाठी म्हणून ही नेमणूक केली गेली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी द्यायची आहेत. हे उघड निर्माण होणारे प्रश्न आहेत. याच्याबद्दल काही वर्तमानपत्रांमध्ये लिहून सुद्धा आलंय या सिनियरिटी असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल. मग पोलीस महासंचालक संजय वर्मांबद्दल असेल, सदानंद दातेंबद्दल असेल, त्या अर्चना त्यागी आहेत त्यांच्याबद्दल, अमिताभ गुप्ता, रितेश कुमार या सगळ्या अधिकाऱ्यांबद्दल वर्तमानपत्रात लिहून आलेलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या गोष्टीला उत्तर देणार की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीने राजकीय हेतूनी, राजकीय स्वार्थाने प्रेरित होऊन जर का पोलीस दलातल्या नेमणुका होणार असतील तर हे पोलीस आपल्या सर्वसामान्य नागरिकाचं, खरं बोलणाऱ्या नागरिकांचं, सत्य सांगणाऱ्या नागरिकांचं आणि सैतानांना शर्मिंदा करणाऱ्या नागरिकांचं संरक्षण हे पोलीस करतील का? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषतः काल पुरंदरमध्ये त्या ज्या शेतकरी महिला होत्या त्यांची जी हत्या झाली पोलिसांच्या लाठीमारामध्ये, त्यानंतर हा प्रश्न जास्त महत्त्वाचा येतो की नागरिकांचाच खून पोलिसांतर्फे होणार का? आणि त्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते का? याचं उत्तर मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस तुम्ही द्यायचं आहे. तुम्ही पब्लिक सर्वंट आहात, आम्ही पब्लिक आहोत. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. आणि या अधिकाऱ्यांनी या विरोधामध्ये दादही मागायला हवी. हाही याच्यामधला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. असे पोलीस अधिकारी काय नंतर त्यांच्यामुळे रामायण घडतं यावरती आणखीन एक पहलगामबद्दलचा व्हिडिओ आम्ही करणारच आहोत. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि जास्तीत जास्त लोकांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.